परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रकाश ज्ञानेश्वर भगवान सूर्य जो अंतकरण विशिष्ट में धर्माधिक अध्यस्त कहे तो बने नहीं। परत असं का पुढे काहे ते विशेषण युक्त का नाम विशिष्ट है। धर्माधिक अध्यास का अधिष्ठान जो आत्मा ताका अंतकरण जो विशेषण अंगीकार करे तो अंतकरण भी धर्म सुखाधिकरण का अधिष्ठान होवेगा। तो वार्ता बने नहीं। विषय असा अनुवादित मताचं खंडन केलं। आत्मा आल्यावर त्याचा गुण सर्व शरीराचा त्याच्या या विषयाचं खंडन केलं। म्हणजे अंतःकरण आणं तिकडचं मुक्त आहे त्याच्यावर जे दोष दिले ते स्वतःचे असले हे दोन्ही विषय खंडित झाले। आता विषय असा अंतःकरण कर्तभोक्ता आणि अंतःकरण जर विशेषण मानलं तर सुखदुःखाधिक धर्म। आता सुखदुःख जर कोणाचे अंतःकरणाचे सुख दुःख कर्त भोक्त हे सगळं अंतःकरण पण विशिष्ट ते विशेषण असलं ते विशिष्ट असतं ना। मग आत्म्याचं जर हे म्हणलं तर आत्मा त्याचा आश्रय होईल अंतःकरणाचा। कारण अंतःकरण विशेषण जर मानलं तर आत्मा त्याचा आश्रय होऊ शकतो आणि त्या सुख दुःखाचे धर्म असणारे ते अंतःकरणाचे आहेत म्हणून अंतःकरणाचा आश्रय होईल। पण विचार जर केला तर अध्यस्त वस्तू अध्यस्थाचा अधिकार होतो। त्याच्या मागं सांगितलं तुम्हाला की रज्जू अध्यस्त आहे निसर्ग अध्यस्त आहे। मग रज्जू पण चैतन्य हे अधिकार तसं अंतःकरण जर सुख दुःखाचे धर्म मानले अंतःकरण सुख दुःख धर्म जर मानले आणि अंतःकरण जर विशेषण आत्म्याचं मानलं तर आत्मा काय होईल आश्रय होईल। आत्मा विशेषण असतं ते विशिष्टाचं विशेष आपले धर्म विशेषावर घालत असतं म्हणून त्याला विशेषण म्हणायचं। उपाधी आपले धर्म उपयुक्तावर न घालवता आपले धर्म धर्मी जो असणारा त्याला वेगळं करून आपण राहतो वेगळं हे उपाधीचं लक्षण आहे। मग आता विशेषण जे असणारे सुख दुःखाचे आता अंतःकरणाचे धर्म ते अंतःकरणाच्या आत्म्याचं विशेषण असं जर म्हणलं तर आत्मा आश्रय होईल त्या विशेषण नाम अंतःकरणाचा आणि अंतःकरण ही त्या सुख दुःखाचा आश्रय होईल असा त्याचा अर्थ होऊ शकतो। परंतु काही ते मिथ्या वस्तू अधिष्ठान होवे नाही। मिथ्या वस्तू मग अंतःकरण मिथ्या आहे। मग मिथ्या अंतःकरण म्हणल्यानंतर सुख दुःख अभ्यास आहे। मग सुख दुःखाचा अधिष्ठान अभ्यास होतो। जड वस्तूचा अधिष्ठान होत नाही। मग
सुखदुःख अंतःकरणाचे धर्म आहे आणि धर्मी अंतःकरण आहे. मग धर्मी अंतःकरण जर आहे ते जर विशेषण मानलं तर आत्मा त्याचा आचर होईल. पण अध्यस्त वस्तू ही अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून सुख दुःख धर्म आणि अंतःकरण हे सगळे अध्यस्त आहे. म्हणून ते अध्यस्थाचं अधिष्ठान होत नाही. याते आत्मा में धर्माधिकरण के अध्यास का अंतकरण विशेषण नहीं. म्हणून याचे म्हणून काय की अध्यासाचं अधिष्ठान होत नाही. म्हणून आत्मा ही त्याचं अधिष्ठान होऊ शकत नाही. का अंतःकरण अध्यस्त आहे. मग अंतःकरण अध्यस्त असल्यानंतर त्याचं विशेषण नाही होऊ शकत. समान सत्तेमध्ये विशेषण होत असतं. विशेषण का होतं? समान सत्तेमध्ये. विषम सत्तेमध्ये उपाधी होतो आणि उपाधीचे विशेषण नाही होत. मग उपाधी अध्यस्त आहे, त्याचे धर्म अध्यस्त आहे. म्हणून अध्यस्थाचं अधिष्ठान आत्मा होऊ शकत नाही. ही वस्तू नाही म्हणून, अध्यस्त वस्तू नाही म्हणून. किंतु उपाधि है म्हणून काय ठरलं? कोण? अंतःकरण. कशाचं? आत्म्याची उपाधी. आत्म्याला विशेषण नाही. विशेषण आपल्या धर्माचं विशेषतेचं ज्ञान करून देत असतात आणि उपाधी आपण वेगळे राहून आपले धर्म त्याच्यावर न घालवता उपयोगाचं ज्ञान करून देत असतो. म्हणून अध्यस्त हे अधिष्ठान होत नाही. म्हणून हे दोन्ही अध्यस्त वस्तू नसल्यामुळे आत्मा हे त्याचा अधिष्ठान होऊ शकत नाही. आत्म्याचा त्याचा काही संबंध नाही. म्हणून लई झालं तर अंतःकरण उपाधी मानले तर आत्मा उपहित होईल. म्हणजे उपहित असेल त्याचा काही संबंध नसतो. उपाधि का यह स्वभाव है आप तटस्थ होय के जितने देश में आप होवे उतने देश में स्थित वस्तू को जानावे. एवढंच आहे मात्र. उपाधीचं एक लक्षण आहे. उपाधीचं एक असं धर्म आहे, जेवढे उपाधी देश व्यापला, जेवढ्या देशात उपाधी आहे तेवढ्या देशाचं ज्ञान करून द्यायचं, पण वेगळे राहून. त्याला जर दिला पाठीमागं आठवतं का? पशुचा रंग विशेषण, पशुच्या गळ्यातला पदार्थ उपाधी. घोड आहे, घोड्याचा रंग तांबडा ते विशेषण झालं आणि त्याच्या गळ्यात कंडायचं उपाधी झालं. मग उपाधी जेवढ्या गळ्यात जेवढ्या आकार तेवढं ते ज्ञान करून देते, पण वेगळे राहतं. आणि विशेषण जे असते आपल्या धर्माचं विशेषण ज्ञान करून देते. म्हणून आत्म्याचं अंतःकरण विशेषण नाही, उपाधी आहे. म्हणजे उपाधी असते ते उपाध्याचं ज्ञान करून देते. जेवढे देशात तेवढे देशाचं ज्ञान. आता ही उपाधी. आता हे उपाधीचं ही जे ह्याचं अधिष्ठान आहे तेवढं ते ज्ञान करून देते. आणि विशेषण जे आपल्या धर्म म्हणजे विशेषण नाहीच. आत्म्याचं अंतःकरणाचा काही संबंध नाही. अंतःकरण आत्म्याचं विशेषण नाही. हो, आणि उपाधी आहे. आता हे खूप चिंतन बारीक आहे. और विशेषण का यह स्वभाव है जितने देश में आप होवे उतने देश में स्थित वस्तु को अपने सहित जानावे. आलं किती? विशेषणचं असं लक्षण आहे आपल्या धर्माचं त्या विशेष ज्ञान करून देते. आपल्या धर्माचं विशेष ज्ञान करून देते. हे विशेषणचं लक्षण आहे. उपाधी आपण वेगळे राहून उपाधी जेवढे जे तेवढे उपाधी राहून उपाधी ती वेगळी करून देते ज्ञान. मग आता तुमचं अंतःकरण उपाधी विशेषण. तुम्ही आत्मस्वरूप आहे. मग अंतःकरण उपाधी एक विशेषण. हा, सांगा ना. अनुभव नका सांगू, लिहिलेलं सांगा. अंतःकरण उपाध्याय विशेषण तुमचं उपाधि. मग आता सुख दुःख, स्त्री पुरुष, ब्रह्मचारीग्रस्त, वानप्रस्थ संन्यासी, कर्तभक्त, सुख दुःख कोणाचे? वाटतेच कोणाचे? व्यसनाविषयी. त्याचं असून तुमच्या वाटण्याचं नाव विषय अविचार. अविचार आहे. उपाधीच आहे. म्हणून विषय तुम्ही लक्षात ठेवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याला सुद्धा बोल कोणाला पी देत नाही. मला माझ्याकडून सेवा मी करतो, पण काय तर तुमच्याकडे फायदा करा माझा हेतू आहे.
तुम्ही पूर्ण होऊ शकत नाही, पण त्यानंतर माझा कोणी फायदा व्हावा तुमचा, हा हेतू माझा आहे. आणि हे शंकरचं गुरुजी भगवंती जाणे त्याचं खरं का खोटं. कारण गुरुजीचंच असं माझं म्हणणं होतं माझ्या, की तुम्ही कृतार्थ झालं पाहिजे, तुम्ही तत्वनिष्ठ झाले पाहिजे, तुम्ही साधूच्या बोधात रंगले पाहिजे, ही गुरुंचं ध्येय होतं. आता मी त्या योग्यतेत जर नसेल, पण त्याचे संस्कार आहेत गुरुजीचे. नर देहाचं कर्तव्य गुरूंच्या भाषणामध्ये सांगतो बघ काय विषय. गुरूंची एक असं विषय होता की माणसानं माणुसकी करायची, सांभाळावी एक, आणि माणसाने उद्धार करून जावा, म्हणजे स्वरूपाची ओळख करून घ्यावी. स्वरूपाची ओळख करून घेतल्यावर काम संपतं, आयुष्य राहतं. तुमचं स्वरूप जर तुम्हाला कळलं, तुम्ही सच्चिदानंद रूप आहे असं जर तुम्हाला कळलं, अधिकार परत तर आयुष्य राहतं. आणि काम म्हणजे वासना संपत्ती. वासना संपल्यावर ईश्वरी खेळायचं साधन होऊन बसतं, सुख भोगायचं साधन होऊन बसतं. जसं तुमचा व्यवहार गुरुजींनी सांगा, तुम्ही कष्ट केले तरुणपणात, ते तुमची सामग्री जमून ठेवली, म्हातारपण त्याचा उपयोग होतो. हो, एक लोकव्यवहार. तसं तर व्यवहारात काहीच खरं नाही, पण आपलं एक उदाहरण काढण्याकरता. तसं परमार्थ ज्ञानाच्या दृष्टीनं अंतकरण उपाधी आहे ही निश्चितच आहे, आणि हे कळत नाहीत ना, अविवेक आहे, अविचार आहे. ती उपाधी आहे, ही उपाधी कळत नाही, हे त्यांना अविवेक आहे. शास्त्रीय भाषामध्ये त्याला अविवेक म्हणावं, अविचार म्हणावं. आणि अविचार उपाधीला विशेषण करत आहे. पुढीलाचे वजन आपल्या माता घ्यायचे, भार का दाटे धर्म जरा. अर्जुना, तुझ्या पुढे अंतकरण आहे, अंतकरणाचे धर्म तू अंगावर काय म्हणू शकतो, ती उपाधी आहे ना. पण उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहींचा संसार तुम्हाला. हो, कसं आहे, उपाधी आहे तर, आणि ते अविचाराने काय त्याचे धर्म अंगावर येते. पण अध्यासाचा अधिकार होत नाही, आणि अध्यासाचा अधिकाराचा संबंध नसतो. रज्जूचा सर्पात काय संबंध आहे का? बरं, चला पुढे या, अंत्यकरणाकडे येऊ. अंत्यकरण स्वप्न अवस्था आणि साक्षी याचा काय संबंध आहे का? स्वप्नामध्ये सगळ्याला ओळखता का नाही? मग जो ओळखतो तो साक्षी आहे, आणि जे विषय ओळखणं तर मिथ्या आहे. का? ती सत्य असतात, तर जागृतीमध्ये त्याचा अनुभव आला असता, जागृतीमध्ये त्याचा नाही तर निश्चय होतो. तसं तुमच्या स्वरूपावर तुम्ही जर जाग झालात, हे विश्वरूपी स्वप्न नाही. तुमचं अधिष्ठान साक्षी सत्यंतरानंद मी ब्रह्म आहे असे जर जागृती झाली तुमच्या स्वरूपाची तुम्हाला, तर जग नाही. हा, विश्वरूपी स्वप्न अविद्यारूपी झोपीमुळे वाटतं. पण अविद्या म्हणजे संकुचितपणा, स्वरूपाला न कळू देणार, आणि हे अज्ञान नावाची झोप आहे, आणि अज्ञान नावाचे झोपणे त्रिभुवन विश्वस्वप्न आहे. हो, आता तुम्हाला कळेल नाही कळेल तो प्रश्न, पण जाणून भरायचं. मग संबंध अज्ञानाचा निगा घोरच होता, बोधबद्ध विश्वस्वप्नाचा धंदा, अविद्याचा निगा विश्वस्वप्नाचा धंदा, अविद्यावृत्ती झोपीमध्ये विश्वरूपी धंदा. धंदा म्हणजे आता काय सांगावं, पामराचं पडलं वेगळं, विषयीचं पडलं वेगळं, कर्मोपसकत पडलं वेगळं, शास्त्रीय पंडितचं वेगळं, हे सगळे धंदे. पण जागा कोण झाला? स्वरूपा अहम ब्रह्मास्मी वृत्ती अशी कोणाची झाली? मी ब्रह्म असं कोणाला वाटतंय? आणि जी मी ब्रह्म आहे असं ज्याला अनुभव आला तो त्याच्यासारखा धन्य तोच, आणि ज्याला ब्रह्मानुभव आला त्याच्या सुखाला पारावर नाही, त्या सुखा पारावर नाही, त्याची उत्पत्ती नाही, नाश नाही. तुमच्या सुखामध्ये उत्पत्ती नाश न कळण्यामुळे वाटतं. सुख न अज्ञानाला तेच सुख आहे, ज्ञानाला तेच सुख आहे. सुख वस्तू त्रिभुवनामध्ये एक आहे, परंतु हे विचार नसल्यामुळे तुम्ही सुखाचं स्थळ कुठे फिरून दिलं. विषय पामरांनी जगात दिलं, शास्त्रीय पंडित ह्याच्यात दिलं, कशात दिलं, शब्दात दिले, योग अभ्यास पुरुषांनी रिद्धिसिद्धीमध्ये दिले, आणि भक्तांनी सद्गुणात दिले. पण हे तिथं काहीच नाही. तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी ही दोन्ही नाही.
तुम्ही एक आकाशासारखे असंग असून व्यापक आहात. तसंच सच्चिदानंद तुमचं स्वरूप. अंतकरण तुमचं विशेषण नाही, अंतकरण तुमची उपाधी नाही. मानली तर उपाधी, ते बी वास्तविक नाहीत. तर एक मे अद्वितीय ब्रह्म नेहमी आणस्त चिंतित. एक अधिष्ठान चैतन्य परमात्मा एकच आहे, वस्तू दुसरी नाही. पण हे न करण्याचं नाव आहे अविवेक. आणि हे अविवेक करणे मग आता काय, एकदा विचार शून्य माणसाचं खरं नसतं. विशेषण को विशिष्ट कहे है और उपाधि वाले को उपहित कहे है. हे दोन्ही उपहित म्हणजे अधिष्ठान चैतन्याला आरोपित शब्द आले. चैतन्य जे आत्मस्वरूप आहे त्याला अंतकरण उपाधी म्हणायचं, म्हणून त्याला उपहित म्हणायचं. आणि अंतकरण विशेषण जर म्हणतं त्यात आपल्याला विशिष्ट म्हणायचं. पण ते विशिष्टही नाही आणि उपहितही नाही. पण याच्यावर या अंतकरणाच्या स्वरूप कळल्यावर त्याच्यावर आरोपित नाव आहे. साक्षी आरोपित नाव आहे, द्रष्टा आरोपित नाव आहे, आत्मा आरोपित नाव आहे. तो शब्दाचाच विषय नाही. तर स्वरूपाचा विषय नाही. तुम्हाला सांगा, गुरुजींनी सांगा, सगळ्याला अनुभव आहे, फक्त न कळण्याने व्हायला गेले. सांगा, झोपेमध्ये कसे सुख आहे सांगा. झोपेत कशाचं सुख, ना शब्दाचं, ना कलेचं, ना विषयाचं. नाही म्हणता येते का? आणि ते सुखदानुभवाने तुमच्या स्वरूपातच सांग. सातच पुढची विरा जरी न एक स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साध्य करा म्हणून. हे अर्जुना, ते ब्रह्मस्वरूपच आहे, ते देव स्वरूपच आहे, ते चैतन्य स्वरूपच आहे. पण तिथं अज्ञान होता दोष असल्यामुळे तुम्ही जो स्वप्नाने जागृत केला होता, म्हणून त्याला ब्रह्मभाव म्हणायचं. नाहीतर अधिष्ठानाच्या ठिकाणी अवस्था कोणतीच नाही. चैतन्य स्वरूप जे असणारं, सच्चिदानंद स्वरूप असणार, त्याच्या ठिकाणी काहीच नाही. उपाधी नाही तर उपाधीचे धर्म कुठले आले याला गुरुनी सांगा कळण्याकरता. हनुमानजी त्यांना मिळून आहेत का? हनुमानजीला सर्वांनी आहे का? कळण्याकरता बरं का. तसं तू शुद्ध बुद्ध आहे, तू शुद्ध बुद्ध आहेस, तू सुखस्वरूप आहेस, तू ज्ञानस्वरूप आहेस, तू अमर आहे. आणि हे असल्यामुळे हे न कळणं याचं नाव अविवेक आहे. आणि ते अविवेकाने सगळं भोंगे अंगावर आलं. मग सुख दुःख जन्म मरण काय जेवढं होतील तेवढं अंगावर. आणि ते कळलं. त्याला एकच उदाहरण गुरुनी सांगा. सूर्य हातात आल्यावर प्रश्न नसला, आणि सूर्य हातात नसलं मग सगळे प्रश्न. अज्ञानाचा अंधार आहे त्याला. आणि अज्ञान म्हणजे स्वतः अनोळख. तुम्ही सच्चिदानंद रूप आहे, तुम्ही सुख स्वरूप आहे, तुम्ही जे मरण रहित आहे, तुम्ही स्त्री पुरुष रहित आहे, तुम्ही सुख दुःख रहित आहे, असं तुमचं स्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निर्गुण. आणि जिथलं संपूर्ण माझ्या असते मौल्य निर्गुण असणारे, जिथं व्यवहार नाही, जिथं विकार नाही, त्याला निर्गुण म्हणावं. आणि हे तुझं स्वरूप आहे. आणि हे न कळलं बोललं म्हणजे हे सगळं अंगावर येतं. आणि हे सगळं आता या विषयाच्या प्रकरणाने अध्यस्त वस्तू तर यांचा संबंधच नाही. म्हणून आत्मविशेषण बी नाही आणि उपहित बी नाही. ते आपलं माहिती होतं. इस रीति से अंतकरण विशिष्ट में जो धर्माधिक अध्यस्त कहे, तो जितने देश में अंतकरण है ता देश में स्थित चेतन भाव और अंतकरण दोनों वाक्य अधिष्ठानता होवे. मग आता जर अंतकरण काय मानलं, विशेषण मानलं, तर हे दोन्ही अधिष्ठान, आत्मा एक अधिष्ठान अंतकरण. पण अध्यस्त पदार्थ सिद्धच नाही. आत्म्याला अंतकरणात संबंध नाही म्हणून आत्मा अधिष्ठान नाही. आणि अंतकरण सिद्ध नाही म्हणून अधिष्ठान नाही. याचा संबंध नाही म्हणून अधिष्ठान नाही. अंतकरण सिद्ध नाही म्हणून अधिष्ठान नाही. सुख दुःखात अधिष्ठान कोण आहे? अंतकरण. हां, आता स्थूल आपण खालच्या भूमिकेत येतो. सुख दुःखात अंतकरण अधिष्ठान आहे. कशावरून? आता तुम्हाला सुख दुःख होते झोपेमध्ये, काय नाही तिथं. सुख दुःखाचा असणारा धर्मी जो अंतकरण त्याचा लीन आहे झोपेमध्ये. खालच्या विषयाने बोलतो बरं का, या भूमिकेच्या दिशेने नाही बोलत, त्याच्या खाली आलो बोलतो ना. जर अंतकरण सुख दुःख त्याचे धर्म असतील, अंतकरण झोपेत लीन होते, मग सुख दुःख होते.
म्हणून सुखदुःखाचं अधिष्ठान अंतःकरण आहे. व्यवहार सत्य स्वीकारल्यावर आणि प्रतिभासी सत्य स्वीकारल्यावर दोन्ही अध्यस्त आहेत. आणि आत्म्यातून देहात्म्याची भीती ही सफाई निर्भूती आत्म्याचे संबंध ही सबसे चुकीची गोष्ट आहे. सिद्धच नाही असं त्याचा अर्थ आहे. मग आता उपाध्याय विशेषण आहे अभ्यासावर आहे. तुम्हाला जर सुख दुःख होत नसेल, तुम्हाला लाभ तोटा वाटत नसेल, तुम्हाला जन्म मरण वाटत नसेल तर अंतःकरण उपाधी. आणि हे जर सगळं वाटत असेल तर मग तेच विशेषण. तर ते विशेषण म्हणण्यापेक्षा अविचारी, त्यांच्या दृष्टीनं अविचारी. मग कारण विशेषण म्हणलं ते जरा थोडंसं माणसाला हे होतं काय ते कळायला कठीण पडतं. म्हणून अविवेक म्हणले की कळते. परमार्थाच्या दृष्टीनं ही शास्त्रीय काल परवा झाला विषय, ही शास्त्रीय पंडित अविचारी आहेत. तुम्ही आम्हाला इतकं नाही शास्त्रीय विचार करत, पण जे त्या क्षेत्रातले त्यांना सांगतो तुम्ही अविचारी. कोण ज्यांनी गोदावरी आणली असा गौतम ऋषी त्यानं बाजूला ठेवलंय. फार मोठं शास्त्र एकच सांगतो गडे तुम्हाला कळेल ना. परमार्थिक बुद्धीनं प्रपंचिक बुद्धीचा विरोधात आहे. त्याचा विषय वेगळा, ह्याचा विषय वेगळा. त्यांचं चुकीचं आम्ही म्हणत नाही, पण त्याला फल नाही. कारण त्याचा अधिकार जसा आहे. त्यांना काय मूर्ख म्हणायची गरज नसते त्यांना. पण फलावर मात्र तुम्हाला दुःख भोगावं लागेल. आणि शिकडे जर आलं मग तर सुखांचं नाही पार आनंदी सागर खेळावते. जर हे तुमचं स्वरूप कळलं तर तुमच्या स्वरूपामध्ये उत्थान नाही लय नाही, उत्थान नाही लय नाही, तर उत्पन्न नाही आणि मावळणं नाही, असं तुमचं सुख आहे. आता थोडं खाली करे हवा निर्माण होती मावळते का नाही? हवा वारं आकाश मावळते का? उत्पन्न होते का? नाही असं आहे का? विकारी आहे का? विकारी नाही, नाही असं नाही. त्याच्या ठिकाणी उत्पत्ती नसतं असं आकार तुमच्या स्वरूपात ठिकाणी चुनल्या एवढंही नाही. एवढं तुमचं मोठं स्वरूप आहे. हो काय साधूचं वेगळं आहे. हो काय साधूचं नवही तुझं माझे लपी छपी ठेवले. अरे आकाश एवढं असणार ती सुद्धा लपतंय. चाल आकाशाचं पांघरून नाही तू. ही साधूंचं तत्व आहे तुमचं. आणि हे निर्णयाचं पुरुषार्थ हे चांगलं. बाकी आम्ही तुम्हाला मूर्ख म्हणत नाही, शाणे म्हणत नाही. वस्तूची अशी आहे. आम्ही मूर्ख तुम्हाला कशावरून म्हणायचं आणि शाणे तर कशावरून म्हणायचं आहे. तसे आम्ही वस्तूशी बोलणार. चला सो अंतकरण आब्दी अध्यस्त हे. म्हणून अंतकरण जर आश्रय मानला, आत्मा अंतकरणाचा आश्रय मानला तर अंतकरण मूळ अध्यस्त आहे. मग ते आश्रय विषय आहेत. आणि अध्यस्त पदार्थाला आश्रय विषय नसतो. किंवा दुसऱ्या भाषेत सांगत अध्यस्त पदार्थाला देश काळ नसतो. किंवा दुसऱ्या भाषेत सांग जो अर्थ नाम मात्र आहे, अर्थ मात्र नाही. ज्या पदार्थ नाम मात्र आहे, अर्थ मात्र नाही, त्याला देश काळ नसतो. दुसऱ्या भाषेत सांगतो शब्द आहे, शब्दाला विषय नाही. शब्द आहे वांद्याचा मूल, शब्द आहे का अर्थ आहे. सस्याचं शिंग, आकाशाचं फूल, ही शब्दच आहेत ना, वस्तू आहे का. आणि त्या कक्षात जग आहे. हे साधूंचा विचार बरं का. हो ज्ञानोबा तुकोबाराचे हे विचार. हे जग नाही, जन नव्हे अवघा जनार्दन. अरे तुम्ही जरा जग म्हणते भगवान आहे त्याला, पण जग हे शब्द शास्त्रीय भाषा सांगू गुरूंच्या. अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यास आहे गुरूंच्या भाषा किंवा शास्त्रीय भाषा. अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यास आहे. ज्ञान अध्यास म्हणजे वृत्ती आहे, वृत्तीला विषय नाही. हो कशावरनं त्याला खाली वापर त्याच्या आहे ना. काय सांगू तुम्हाला काय हे तुमच्या अंगात शर्ट आहे का सूत आहे काय वाटतंय. तुमच्या अंगात शर्ट आहे का सूत आहे का नाही. सूत आहे का शर्ट आहे. सूत असून शर्ट म्हणून येत ना अविवेक आहे. कसं तुम्ही सुख स्वरूप आहात, तुम्ही ज्ञान स्वरूप आहात, तुम्ही अमर आहात. हेच साधूंचं तत्वज्ञान एक तुम्हाला शिकवतं.
आणि हे नकळण हे नाव अविवेक आहे. त्यांच्या म्हणण्यात बरं का, हो हे अविवेक आहे, विवेक नाही. आणि विवेक तेच आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं 13व्या अध्यायात, क्षेत्र क्षेत्राचे जाणून ज्ञान आम्ही त्याचं म्हणून. अर्जुना क्षेत्र क्षेत्रच नाही, क्षेत्र जे साक्षी द्रष्टा आहे, क्षेत्र जे अधिक जगत आहे, ह्या दोनच नवळ जाणी केला ते ज्ञानी महात्मा. त्यांच्या म्हणण्यात ज्ञानोबाराचा. म्हणून माऊली हरिपाठा सांगते त्रिगुण असा निर्गुण सार. सार विचार म्हणजे अलग नाही. मग विवेक ह्याला येतो, ज्याला सार आहे कळलं, ज्याला आसार आहे की ज्याला कळलं तो विवेक आहे. साधूच्या घरात बरं का, त्या क्षेत्रात ते वेगळं, त्या क्षेत्रात ती किंमत द्यावी लागते, पण ती खरं नसतं. बरं नाही किंमत जाऊ तर उदास होतेच ना, आणि काहीतरी विपरीत समजत होतो, त्याच्यामुळे त्याला हो म्हणायचं असतं. नाही खरं नाही. चला मग अध्यस्त असलेलं अधिष्ठान कोणाच होत नाही, म्हणून अंत्यकरण अध्यस्त आहे आणि त्याचे धर्म पण अध्यस्त आहे, म्हणजे खोट्यावर अध्यस्त होत नाही. याते अधिष्ठान बने नाही, म्हणून ते अंत्यकरण अध्यस्त असल्यामुळे ते सुखदुःखाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. अधिष्ठान म्हणजे ज्याच्यावर जे जगत असतं त्याला अधिष्ठान म्हणून, जे जगवतं त्याला अधिष्ठान म्हणून, आणि जे जगतं त्याला अध्यस्त म्हणावं. मग आता एक चिंतन. मग आत्म्याच्या अस्तित्वामुळे देह अस्तित्व वाटतो का देह तो स्वतंत्र अस्तित्व आहे? तुम आहे पण आहे का देह आहे? जर देह आहे म्हणलं तर ते कधी नासायला न पाहिजे. आहे वस्तू नासत नसते. मग आहे ही वस्तू न कळल्यामुळे त्याचा अविचार असल्यामुळे तुम्ही देहाला आहे म्हणतात. पण माऊली म्हणते या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत ते तत्वने संत स्वीकारते. केव्हा दुसऱ्या भाषेत दळबारा ते दुसऱ्या ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान सर्व गतीपूर्ण एक मानते. मग आत्मा एक सगळ्या ठिकाणी आहे तो आत्मा आहे, नाही ते देह नाहीच. हे कळलं विवेक आहे, आणि हे कळत नाही म्हणजे अविवेक आहे. त्यांच्या दृष्टीने बरं का, ज्ञानोबा तुकोबाराच्या दृष्टीने त्यांची दृष्टी म्हणणे सुद्धा माझं चुकतं आहे. कारण त्यांची दृष्टी म्हणल्यानंतर आपण कुठे गेलो, त्यांच्याशी शिकवून म्हणायचं. गुरुजीने लई शिकवावं, गुरुजीने काय कसं बोलावं काय करावं हे त्यांनी शिकवावं. कधीही तुकोबाराय ज्यावेळेस असा अनुभव आला त्यावेळेस हे सांगतं, हे म्हणून गुरु बनवायचं ओकेचं. तुकोबाराचा अनुभव सांगणारा तू कोण? सेवेमध्ये बोला. तुकोबाराचं काय म्हणणं आहे, आपल्याला काय शिकवून देतात हे म्हणायचं असतं. पण तुकोबारा ज्यावेळेस ह्या भूमिकेवर आले त्यावेळेस असं बोल, ही चुकीचं आहे, ही संप्रदाय नाही, ही अध्ययन नाही, ह्याला गुरु बरोबर नाही. संत मार्ग वेगळं एवढंच. लौकिक दृष्टीनं तुमचं काय असेल ते असेल, पण संत मालिका लौकिक बुद्धीचा विषय नाही. मग अंत्यकरण अध्यस्त आहे का? आहे. ते अधिष्ठान होऊ शकतं का? नाही. मग एक आत्मा वस्तू आहे, दुसरी वस्तू नाही. एक अद्वितीय वस्तू पाहिजे, अनेक दुसरे काही नाही. एक अद्वितीय वस्तू तो पहा बाबा, दुसरी वस्तूच नाही. सोनं एक अलंकार आहे. अरे ज्या काळी तुम्ही अलंकार पाहतात त्या काळची सोनच आहे, अलंकार नाही. अलंकाराची बुद्धी आहे. एरवी म्हणजे तोच आहे, पाय केली बुद्धी तशी नाही. एरवी तुम्ही आहेच आहे, पण तुमचं आहे पण दुसरीकडे ठेवू नका. म्हणजे नामरूपातून आहे पण काढायचं, सुखातून विषय काढायचे आणि ज्ञानातून बुद्धी काढायची. सगळ्याला मी ज्ञानी वाटतं. ज्ञानी ही वेगळं, ज्ञान वेगळं. ज्ञान हे तुझं स्वरूप आहे, ज्ञान ही बुद्धी आहे. आणि ती ज्ञानी बुद्धी आहे ती अविचारी आहे. की ज्या बुद्धीला दुःख होतं ती बुद्धी शाली का वेळी असं. म्हणून अध्यस्त वस्तू अध्यस्थाचं अधिष्ठान होत नाही. म्हणजे खोटी वस्तू नक्कीच आश्रय होती असतं. खरी वस्तू आश्रय होऊ शकेल, खोटी वस्तू आश्रय होती का? मग देहादिक जग खोट आहे का नाही? मग देहादिक जग खोटं असल्यामुळे देहादिक जगत कोणाचा आश्रय आहे का? हे देहादिक जगत आश्रय आहे का कोणाचं?
अरे हे जर खोटं आहे तर कुणाला आश्रय करी? याच्यामध्ये चेतन तत्व हे मात्र सगळ्याचा आश्रय आहे. सकाळी जीवाचा करतो सांभाळ, उपासनेची दृष्टी बरं का. सकाळी जीवाचा करतो सांभाळ, मग सगळ्यात जवळ सांभाळणारा कोण आहे? भगवान आहे. मग ते सगळ्याचा आश्रय झाला, जीव त्याच्या आश्रित राहतात. हे खालच्या दृष्टीने बोललो. आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीनं एकच तत्व, एक वेळ अद्वितीय ब्रह्म, नेहमी अनंत किंचित. तिचा उपयोग भाव सुद्धा नाही, एकच. सूर्याच्या प्रकाशाला पाठीमागे अंधार आहे का? सूर्य उदय झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे अंधार आहे का? पुढे आहे का? म्हणजे सूर्याच्या अंधार नाही झालं. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू. सूर्याला कधी अंधकार पाळण्यात आला का? तसा वेळा तू त्या सूर्याचाही तो सूर्य आहेस. अरे ही जनवाहक असं म्हणणं, या सूर्य तुझ्या ठिकाणी अध्यस्त आहे. चंद्र सूर्य एक अध्यस्त आहेत, 33 कोटी देव अध्यस्त आहेत. हो, एवढं साधूचं घर आहे. पण काय करावं? ज्ञानी असेल, जे बुद्धिवेद असेल, एकाच कल्पी लागू करतो. हो, तुझे निर्णय तो कोटी तंत्र प्रकाश, खाल कार्य कृष्ण जवळ कार्य. भगवान ते सुख स्वरूप असणारा भक्त जेव्हा आनंदामध्ये किती लोहरा असतो. आणि हे चंद्र सूर्य कोट्यावधी तुझ्या प्रकाशात प्रकाशित. हो, अशी मौज आहे. आणि हे साधूचं घर खरं काय झालं. एक लोक आम्हाला ते बोलायचंच नसतं. गुरुच्यात काय विचार करायचं? गुरु म्हणायचे. इस अभिप्राय थे अंतकरण उपहित में धर्माधिक अध्यस्त कहे. म्हणून अशा रीतीने अंतकरण उपाधी असल्यामुळे अंतकरणाचे सुख दुःख धर्म ते अध्यस्त आहेत. अध्यस्त म्हणजे शब्द मात्र. याते जितने देश में अंतकरण है उतने देश में स्थित चेतन भाग मात्र में अधिष्ठानता है, अंतकरण में नहीं. आता उपाधी अंतकरण उपाधी ठरले, उपाधी चेतन ते अधिष्ठान आहे. अंतकरण अध्यस्त आहे. अंतकरण सुख दुःखाचं सुद्धा अधिष्ठान होऊ शकत नाही. खोटी वस्तूचं कसं असतं? म्हणून अंतकरण उपाधी चैतन्य साक्षी ते मात्र अधिष्ठान आहे. अधिष्ठान आहे शब्दाचा अर्थ त्याचं अधिष्ठान साक्षी चैतन्य त्याचा आहे पण अध्यक्षता वाटत असतो. अंतकरण आहे वाटत नाही. मग अंतकरण आहे का विचाराने? मग आहे पण आत्म्याचा आहे पण आत्मा आहे रूपाने त्याचा संबंध झाल्यामुळे, कल्पित संबंध झाल्यामुळे आहे असं वाटतं. वास्तविक आहे नाहीच. जर त्याच्यात आहे पण बाजूला ठेवलं सिद्धच वस्तू नाही. तंत्र जर बाजूला केलं तर वस्तू सिद्धच नाही. मृतिका काढून घेतली तर घटच नाही. तसं तुमच्या विचाराने, साधूंच्या विचाराने आहे पण जर वेगळं, म्हणून तर माऊली म्हणतात, काय तुकोबाराय म्हणतात, फलकट संसार हे सार भगवंत. आता हे अध्यास प्रकरण आले तर फलकट हा संसार आणि एक सार भगवंत. सार म्हणले आहे पण तो वेगळा आहे आणि ही बाकी नाम फलकट आहे. फलकट म्हणजे शब्द कमी, ज्यात सत्व नाही, ज्यात अस्तित्व नाही ते फलकट असतात. ज्यात सत्व नाही म्हणून तर माऊली कोंडा कांडीचा काय जोड सुवता अर्जुना, कोंडा जर कांड त्यात कड निघल का रे? तसं हे संसार जन्म मरण जे काय त्याच्यामध्ये प्रयत्न करणं, त्याला काढणं म्हणतात, त्याला सुख नसतं. प्रपंचामध्ये सुख नाहीच. अविचारामुळे वाटतं तो प्रश्न वेगळा आहे, पण नाही एवढं खरं. साधू संतांच्या विचाराच्या दृष्टीने हे नाही झालं. मग मी तुम्हाला बोललो सगळं केलं. मृत्यूवर काय उपाय? मृत्यू नाही करायला उपाय सांगा. बोललो ना, सगळं होईल पण मृत्यूचा उपाय सांगा. मृत्यू जीव देऊ नका. आणि मृत्यू नाही साधूंच्या दृष्टीने. आणि मृत्यू जो पण तुमचा स्वरूप कळू तो पण तुम्हाला जन्म मरण भोगावंच लागेल. माऊली म्हणजे अहम त्याला एवढं सोड माते न पोती बापुडी, म्हणून जन्म मरणाच्या दूध थोडे जवळत ठेवले. अहम ते लवट सोडू म्हणजे मी आणि माझ्याच इतकं धंदा इतकं ओसंत आहे, वेळ आहे त्याला. लवट सोडू म्हणजे ओसंत नाही. कशात? अहम आणि मम, मी आणि माझं याच्यामध्ये इतकं धांदल आहे का ते मापच नाही त्याला. झोपायला वेळ जायचं. म्हणून असं असल्यामुळे जन्म मरणाच्या दूध थोडी एकदा ह्या कडेला यायचं, एकदा त्या कडेला जायचं, एकदा मरणाच्या कडेला यायचं, एकदा जन्माच्या कडेला जायचं. आणि किती एवढ्या जन्म किती वाईट फजित काय साधं
पण नाही झालं हे. म्हणून हे सगळं अध्यस्त आहे. अध्यक्षाला अधिकार होऊ शकत नाही. तुम्ही सगळ्याचे अधिकार नाही. पण गंमत आहे काय रे, काय सांगा गुरुजीनं सांगा काही गोष्टी. उलट झालं. माऊच्या वयात ज्याची बळबुद्धी जिरून जायचं आयुष्य झाकुट त्याचे वडील म्हणून नमस्कार करते. 100 95 केले, 5 राहिले. बुद्धी खोकत झाला, शरीर बाहुलीसारखं झालं. आणि ते वडील आहेत श्रेष्ठ म्हणून त्याचं काय पडतं. मग एक 10 वर्षाचा मुलगा किंवा 15 वर्षाचा मुलगा तो ज्ञानेश्वर असतो आणि हे गोटे खेळतं म्हातारं, याचं कोणाचं पाय पडावं म्हणून असं जग फरक आहे. जरी जन्माला इथे आवश्यक तर जर जमीन देतो ए अर्जुना जाऊ दे, आगंतुक जन्म आला पटकन निघ बरं ह्याचं तर झड झडून आपण वाचून सांगावं मनाला जरा आपण कुठं असतो. विषय बदल राहू दे, बदल कसं पण झाली. अरे हे वेगळं आहे. आणि हे कळल्यावर मग प्रपंच करा. मग तुम्हाला तो प्रपंच साधन सुखातच होऊ शकतो. मग काय मामासाहेब वेळेच का दांडेकर मामा का जोग महाराज वेळेच का कोण वेळ साधू संत वेळ नसते. साधकांची आध्यात्मिक विद्या राजविद्या आहे आणि अविनाशी देणार आहे.